महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट सक्रिय आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल. पाहुयात आज 26 तारीख 27 तारखेला राज्यातील हवामान कसे राहील. सध्या एक कमी पट्टा हा मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपास पाहायला मिळतोय आणि एक दुसरा एक कमी पट्टा अशाच प्रकारे राज्याच्या दक्षिण भागातून अशा प्रकारे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेला आहे. आणि पावसाच्या ज्या काही गतिविधी होत आहेत, त्या या भागाच्या आसपासच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच उत्तर भारताकडे पश्चिमी आवर्त आले आणि त्यामुळे राजस्थानच्या आसपास सुद्धा गडगडाटी पावसाचे ढग विकसित झालेले पाहायला मिळत आहेत. आणि सध्या जर आपण पाहिलं तर आत्ता साताऱ्याचा घाटमाथ आहे, त्याला लागून असलेला रत्नागिरीचे भाग आहेत, इकडे सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूरचा घाटमाथ्याचे भाग आहेत, त्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. त्यानंतर पुण्याचेही उत्तरेकडील घाटाच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग दाटलेले आहेत. धाराशिवच्या अति दक्षिण भाग, लातूरच्या अति दक्षिण भाग, चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत. आणि सिंधुदुर्गात गारपीट झाली, साताऱ्यातही गारपीट होण्याची शक्यता आहे. खास करून पाटण, जावळी या तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खेड, चिपळूणकडे गारपीट होण्याची शक्यता राहील आज रात्रीसाठी. त्यानंतर वैभववाडी, कणकवलीच्या आसपास गडगड आणि थोडाफार पाऊस अजूनही सक्रिय राहील. कोल्हापुरात जर आपण पाहिलं तर शिरोळच्या आसपास गडगडी पावसाचे ढग आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा दुपारी काही प्रमाणात पाऊस झालेला आहे. नक्की कमेंट करून कळवा तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर. यानंतर इकडे उत्तरेकडे गेलं तर पुण्याचे जे जुन्नरचा भाग आहे किंवा आंबेगावचे जे भाग आहे त्याचे घाटाच्या भागाकडे पावसाचे ढग हे दिसत आहेत. आणि हे जे काही दक्षिणेकडील पावसाचे ढग आहेत हे सुरुवातीला आज दुपारनंतर दक्षिण-पश्चिमेकडे सरकले. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे हा पाऊस थोडाफार आज पाहायला मिळालेला आहे. तसं इकडे चंद्रपूरचं जर पाहिलं, तर चंद्रपूरचे दक्षिणेकडील भाग गोंडपिंपरी, जिवती, राजुरा या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत, की इकडे उत्तरेकडचा थोडासा छोटासा ढग विकसित होत आहे. तसेच नागपूर, वर्ध्याकडे सुद्धा पाऊस झालेला आहे. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या सुद्धा राज्यात जी काही शक्यता दिसते, ती कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव या भागांमध्ये किंवा सातारचे काही भाग असतील, या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता खास करून पश्चिम भागांच्या आसपास हे दिसत आहे. त्यानंतर रत्नागिरीचा भाग आहे, पुणे आहे, त्यानंतर बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यातल्या धाराशिव, लातूरच्या दक्षिणेकडील भागाकडे गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता थोडीशी अधिक आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली याही भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट होऊ शकतो. नागपूर, भंडारा, गोंदिया स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवून राहा. बाकी राज्यात सध्या तरी किंवा इकडे जालन्याकडे सुद्धा स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवून राहा. बाकी सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता राज्याच्या इतर ठिकाणी दिसत नाही. काय बदल झाला तर नक्की कळवू. तापमान जर पाहिलं तर हवामान विभागाचं तापमान दर्शवणाऱ्या नकाशामध्ये दिसतंय, की अकोला, वर्ध्याचे काही भाग आहेत किंवा वाशिमचे काही भाग आहेत. तापमान हे साधारणतः 42 अंश सेल्सियस पर्यंत सुद्धा पोहोचू शकतं. तर चंद्रपूर, नागपूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे भाग आहेत. तापमान 40 ते 41 अंश सेल्सियस किंवा त्याहून थोडंसं अधिक सुद्धा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग संपूर्ण राहिलेला मराठवाडा असेल, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगलीचे भाग असतील. इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचे भाग असतील. तापमान 38 ते 40 अंश सेल्सियस. त्यानंतर या ठिकाणी पालघर, ठाणे, रायगड या ठिकाणी पूर्वेकडील भागांमध्ये सुद्धा तापमान 40 अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीला मुंबईच्या आसपास तापमान 36 ते 38 अंश सेल्सियस. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे तापमान 34 ते 36 अंश सेल्सियस आणि किनारपट्टीपासून दूर 36 ते 38 अंश सेल्सियस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्याकडे सुद्धा 36 ते 38 अंश सेल्सियस दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे. आणि आपण हवामान विभागाचा इशारा पाहिला 27 तारखेला, तर त्यानुसार उद्या यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. बाकी इतर जिल्ह्यांना इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.